मार्केटमध्ये मिळणारा हा महागडा केक आपण घरच्या घरी बनवू शकतो. खूप कमीत कमी साहित्य लागतं. अगदी स्वस्तात हा आपला घरच्या घरी चॉकलेट केक तयार होतो. हा केक खायला खूप मस्त, टेस्टी आणि चॉकलेटी लागतो. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा महागडा केक बनवण्यासाठी आपल्याला फक्त पाऊण कप मैदा लागणार आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता. यामध्ये अर्धा कप पिठी साखर लागणार आहे. म्हणजेच वजनी प्रमाणात म्हणाल तर 100 ग्रॅम. त्यामध्ये अर्धा टीस्पून आपण बेकिंग सोडा वापरणार आहोत. 2 टेबलस्पून कोको पावडर वापरायचे आहे आणि अगदी चिमूटभर आपलं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे सगळे पदार्थ कोरडे आपण चाळून घ्यायचे आहेत. एका भांड्यामध्ये हे मैदा मी चाळून घेतलेला आहे. चाळून घेणं ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. यानंतर यामध्ये आपल्याला लागणार आहे ते हे पाणी लागणार आहे. त्यासाठी मी अर्धा कप एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं. त्यामध्ये अर्धा चमचा इन्स्टंट कॉफी घातलेली आहे. 3 चमचे तेल घातलेलं. अर्धा चमचा मी व्हिनेगर घातलं आणि एक थोडंसं 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्सचे घातलेले. हे सगळं 1 मिनिटभर फक्त उकळवून घेतलं आणि ते थोडंसं थंड करून घेतलं. त्यानंतर आपल्याला हे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडं थोडं करून आपण ॲड करणार आहोत आणि यामध्ये मैद्याच्या अजिबातही गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत. जे उरलेलं थोडंसं हे पाणी होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं. खूप पातळ नाही वाटत हे बॅटर. अगदी छान व्यवस्थित असं झालेलं आहे. आता कट आणि फोल्ड या मेथडप्रमाणे आपल्याला इथे हे बॅटर 1 मिनिटभर फक्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एवढं जे आपण पाणी केलेलं होतं अर्धा कप त्याचं प्रमाण इथे अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. सगळ्या पदार्थांचं वजनी आणि कपने मोजायचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता. तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. त्यानंतर एका केकच्या टिनमध्ये हे सगळं बॅटर मी ओतून घेतलेलं आहे. टिनला मी आधी तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा तुम्ही इथे लावून घेऊ शकता. तर हे बघा मी फक्त तेलाने ग्रीस केलेलं हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा टिन बेक करायला ठेवायचा आहे. तर ओव्हनमध्ये मी 170 डिग्रीला 25 मिनिटांसाठी हा बेक करायला ठेवला आहे. याआधी मी 10 मिनिट हा ओव्हन प्रीहीट करून घेतलेला. यानंतर आपल्याला आता शुगर सिरप तयार करायचा आहे. शुगर सिरपसाठी 3 चमचे साखर, अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आणि गॅसवरती साखर विरघळेपर्यंत पाणी आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे. 25 मिनिटानंतर केक बेक झालाय की नाही बघूया. टूथपिक घालून बघितली मधोमध एकदम क्लीन आली. त्यानंतर सुरीने सुद्धा बघितलं आहे. व्यवस्थित असं आपला केक बेक झालेला आहे. तर आता यावरती आपण जे शुगर सिरप करून घेतलेलं ते थोडंसं थंड करून घेतले आणि सगळं हे शुगर सिरप यावरती आपण घालून घेऊया. हे बघा या भांड्यामध्येच आपल्याला हा चॉकलेट केक सेट करायचा आहे. चॉकलेट केक बनवतोय म्हणून इथे मी 120 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलेला आहे. सुरीने याला असं चांगलं बारीक चॉप करून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यामध्ये 80 ग्रॅम फ्रेश क्रीम घालून घ्यायचं आहे. घरची दुधाची साय जी आहे ती सुद्धा घट्ट चांगली अशी फेटून यामध्ये घातली तरीही चालेल. जर कमी आपण घातलं हे फ्रेश क्रीम तर हे गनाश आपलं घट्ट बनतं. हे मी थोडंसं इथे जास्त घातलेलं आहे. 80 ग्रॅम इतकं क्रीम घातलेलं आहे. त्यामुळे हे जे चॉकलेट आहे ते सेट झाल्यानंतर सुद्धा खूप जास्त घट्ट बनत नाही. तर हे बघा एक 3 ते 4 मिनिटामध्ये व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे. चॉकलेट सगळं एकसारखं लिक्विड झालेलं आहे. 1-2 मिनिट थंड होऊ द्यायचं. त्यानंतर या केकवरती हे जे सगळं गनाश आहे ते घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. यानंतर हा केक आपल्याला फ्रीजमध्ये 1 रात्र सेट करायला ठेवायचा आहे किंवा 7 ते 8 ताससुद्धा तुम्ही हा केक फ्रीजमध्ये सेट करून घेऊ शकता. मी रात्रभर हा केक सेट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला इथे दाखवते. खूप मस्त असा आपला हा चॉकलेट केक घरच्या घरी तयार झालेला आहे.
हे लिक्विड गणेश घातल्यानंतर यावरून तुम्ही कोको पावडरसुद्धा स्प्रिंकल करू शकता। तर अशा पद्धतीने आज आपण हा चॉकलेट केक तयार केलेला आहे। खूप मस्त स्पॉन्जी चॉकलेटी बनतो। तुम्ही घरच्या घरी हा केक बनवून बघा, मुलांना तर नक्कीच आवडेल। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।